झालं असं, नारदांचं काम काय? नारद मुनी कळ लावायची. समाजात लोक असतात कळ लावणारी माझ्यासारखी, नाही का? तसं त्या नारदाचं काम होतं, कळ लावायचं. एकदा वैकुंठात गेले आणि लक्ष्मीच्या पुढे गेले आणि म्हटले, लक्ष्मीने विचारलं, नारद मुनी कुठून आलात? ते म्हटले, मृत्यू लोकातनं आलो. नाही म्हणे, काय चाललंय? म्हटले, हीच वेळ आहे कळ लावायची. आणि मग नारदांनी कळ लावली. कुठं? लक्ष्मी मातेपाशी. काय की मृत्यू लोकामध्ये एक अनुसूया नाव. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे. तोषो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मचैतन्य महाराज की जय. एकच मिनिट, थोडंसं निवेदन. काही फरक पडत नाही अर्धा तास उशीर झाला म्हणून. आपण सगळे पोस्ट कॉलनीतली मंडळी आहोत. जसं जमेल असं सर्वांनी प्रसाद घ्या. व्यवस्था सर्वांची राहील अशी काळजी घ्या. हां, सर्वप्रथम लेडीज प्रसाद घेतील आणि नंतर जेंट्स प्रसाद घेतील. निवेदन हे आहे की हे पहा, 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आहे अयोध्येमध्ये. जवळजवळ 500 वर्षाचा प्रश्न निकाली लागलाय आणि तुम्हा सारख्यांचं भाग्य आहे, आपण नरदेह भारत देशामध्ये जन्माला आलोय आणि अयोध्या ही आपल्या भारत देशातली आहे. तिथं रामच्या मूर्तिमान मंदिरामध्ये दुपारी 2 वाजता येतोय. वार योगायोगानं रविवार आहे, त्याच्यामुळं सुट्टीची अडचण अजिबात नाही. दुपारी 2 वाजता मोठ्या संख्येने आपले जे हिंदू बांधव आहेत सगळे, सर्वांनी, महिलांनी माझं बरोबर निघलं होतं, त्याच्या चुकलं.